प्रभावळीमध्ये आपण जाऊ शकत नाही, आपलं वेगळंच आहे. तर त्यामुळे पण तरीसुद्धा मला माहिती याची खात्री आहे की हा सन्मान नामच्या माध्यमातून केला जातो आणि तो माझा निश्चितच नाही आहे. मकरंद किंवा आमची सगळीच मंडळी, म्हणजे मी आणि मकरंद ह्यांनी उगाचच ते सुरू करायला निमित्त म्हणून आहोत. पण आमचा राजाभाऊ शेळके आहे, केशवागाव आहे, शुभा महाजन आहे, इथापे आहे, कांताराव आहे, अविनाश पोळ आहे, ही सगळी मंडळी तिथं अतिशय राबणारी जी मंडळी आहेत ही हिरो आहेत. जाणीवपूर्वक मी त्यांचं नाव एवढ्यासाठी घेतो, खऱ्या अर्थानं ही तिथली हिरो मंडळी आहेत. अजित, इतकं केवढं मोठं काम, 540 किलोमीटर एक्स्कॅव्हेशन करायचं एवढं, आणि एरवी सरकारी याच्यामध्ये त्याला किती पैसे लागले असते मला माहिती नाही, 200-250 कोटीच्या वर लागले असते कदाचित, मला माहिती नाही, तुला जास्त माहिती असेल. पण आम्ही ते 7.5 ते 8 कोटीमध्ये केलेलं आहे. आणि तेवढ्यामध्ये करण्याचं कारण असं आहे की लोकसहभाग इतका मोठा होता, कमालीचं. लोकांनी की जिथे पोकलेन आहेत त्यांना तुम्हाला जर 25,000 रुपयांनी जर देत असतील तासाला, तर आमच्याकडनं तुम्ही फक्त डिझेल भरा, पैसे देऊ नका, अशा पद्धतीनं दिलेल्या आहेत. केशवागाव हा त्यातला. आणि गंमत अशी आहे की आपण कुठलं सरकार काय करतं आणि काय करत नाही याच्यावर आपण उहापोह करण्याची गरज नाही. आपल्याला काय शक्य आहे ते आपण करावं, कारण प्रत्येक वेळी जर का ते करत बसलो तर त्याच्यानंतर काम करायला वेळ नाही उरणार आपल्यापाशी. त्यामुळे तेवढंच करत राहिलो आणि मग खूप काहीतरी आपल्या नकळत घडून जातं, तसं ते झालेलं आहे. म्हणजे मला शिष्याच्या हातून सन्मान, असं गुरु आले नाहीत, शरदराव नाही आहेत, कुठे आहेत, मुंबईला आहेत, त्यामुळे शिष्य पाठवलेला आहे, त्यांच्या हातून सगळ्यांचा सत्कार. म्हणजे शरदरावांशी माझे, म्हणजे आमच्या दोघांच्या मधला आहे मी, म्हणजे वयाने सुद्धा शरदराव फक्त 10 वर्षानं मोठे आहेत माझ्यापेक्षा. पण ती 10 वर्ष फार महत्त्वाची असतात. आमच्या नकळत्या वयामध्ये ज्यावेळी आपण पाहतो की आपल्याला कोणीतरी एक हिरो लागत असतो, आपण कोणाचा तरी आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतो, आणि त्यावेळी शरदराव हे माझे हिरो होते. नुकतंच आलेलं नेतृत्व होतं आणि अतिशय तरुण, यंग टर्क म्हणायचे त्यावेळेचे ते, त्यातले शरदराव होते. आणि मी 15 आणि ते 25 असं ते वय होतं. आणि त्यावेळी कायम हा माणूस काहीतरी करेल, त्यांचा तो सतत एक चेहरा आणि सतत मिश्किल. शरदरावांची सगळ्यात गोष्ट म्हणजे ते तुमच्यावर टीका करत असताना इतकी जहरी टीकासुद्धा तुम्हाला वाटतच नाही, नंतर जाताना झोंबायला लागल्यानंतर कळतं अरे बापरे हे काय बोलले होते. पण इथं असताना तुम्हाला ऐकत असताना तुम्हीसुद्धा त्यांच्यासारखेच हसत राहता. काय कसे शब्द त्यांचे ते बोलत असतात, त्यांची ती पद्धत आहे. कदाचित त्याचमुळे असेल की ही संघटना इतके वर्ष टिकली. बरं का, कुणाचा कान धरत असताना त्याला नख नाही लागणार, पण त्याला त्यातली जाणीव कळली पाहिजे, ते किती इंटेन्सिटी आहे हे शरदरावांकडनं शिकायला पाहिजे. नाही तर इतकी वर्ष एक माणूस इतक्या सातत्यानं त्या स्तरावर वावरत राहतं हे कठीण आहे. पण तुम्हाला हे जाणवतच असेल. म्हणजे शरदरावांच्या मागे काय आणि तोंडावर काय, कोणीही त्यांच्या विरोधी बोलू शकत नाही. आणि त्याचं कारण तो दबदबा त्यांनी निर्माण केला, तो मिळवलेला. आणि हे मिळवणं जे असतं हे तुमच्या नकळत होत असतं. आता अजित त्या दिवशी एखाद्या कुठेतरी कोणाला तरी म्हणाला, मी वाचलं पेपर, मला फार आदर वाटला तुझ्याबद्दल अजित, की शब्द फार जपून वापरायला पाहिजेत, काय भाषण करायला पाहिजे. तुमच्याच पक्षातला कोणतरी आहे तो, काहीतरी नाव त्याचं, काय बरं नाव त्यांचं, सोपल. आणि आज मी खरं सांगतो, मगाशी तू सुधीर सांगितलंस की अजित इतका ओघवतो बोलतोस हल्ली तू, किती छान शब्द समुच्चय, म्हणजे त्याचा वापर तुझा, त्यात कुठले शब्द नेमके कसे वापरायचे, वाङ्मयीन तुझी हे वाढलेली आहे. म्हणजे तुझं वाचन निश्चित, आणि आता थोडासा कल अध्यात्माकडे वळलेला सारखा वाटतो अजित, त्याच्यामुळे हो नाही खरंच, म्हणजे अतिशय अशी विद्वत्ता प्रचूर भाषणं अजितची ऐकायला लागल्यानंतर मला फार गहिवर आलं होतं हल्ली. हो, आणि अशा एवढ्या थोर व्यक्तीच्या हातून आपला सन्मान होत असल्यामुळे मला शरदरावांची गैरहजेरी नाही जाणवली, त्यामुळे म्हणजे त्यांची क्षमा मागू नये मी म्हणतोय बरं का. नाही म्हणजे आपल्याच नकळत आपला कोणतरी वयानं छोटा पण असा इतका कीर्तीनं मोठा होत असलेला माणूस आपण पाहिल्यानंतर खरंच गदगदल्यासारखं होतं. आणि ते साहजिकच आहे म्हणा. आव्हाडसाहेब,
मला खरं सांगतो की तुमच्या याच्यामध्ये पंक्तीमध्ये मला बसताना थोडंसं मलाच चुकल्यासारखं होत होतं, पण नंतर लक्षात आल्यानंतर की नेमका तो सत्कार कुठल्या संदर्भात आहे, त्यामुळे मग मी तो घ्यायला तयार झालो. कारण काय होतं की तुमचा सत्कार होण्याच्या पेक्षा तुमच्या बाजूला मी बसलोय हा अपमान जास्त मोठा आहे. कारण ह्याचा का आमचा झाला हे योग्य आहे, पण तसं न वाटणारे तुम्ही तिघही छान. हर्डीकर साहेब, आव्हाड साहेब, धारीवाल साहेब, मगाशी केलेलं मी विनोद होता बरं का. तर या पद्धतीनं तुम्ही जो उपक्रम करताय हा खरा म्हणजे काय आहे, आपण कुठेतरी जर चुकत असलो ना तर आपल्याला सुधारणारी मंडळी समाजामध्ये जी वावरत असतात त्यांच्याकडनं कुठेतरी काहीतरी सतत घेत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या नकळत, मला कळत नाही म्हणजे अजित तुझ्याही लक्षात येईल की काही वेळेस सतत तुझ्याकडे येताना आपल्या नकळत आपल्याला वाटतं आपण किती मोठे झालेलो आहोत. तू तेवढाच असतोस खरा तर, पण तरीसुद्धा तुझ्या नकळत आपण इतके महत्त्वाचे आहोत का, आपण अमुक आहोत का, ते तमुक आहोत का, असं वाटायला लागतं. आणि आपली नेमकी ओळख आपण विसरून जातो. मला असं वाटतं की जमिनीवर उभं राहिल्यानंतर पडण्याची म्हणजे गरज नाही, म्हणजे भीती नसते. आणि लागतं कमी, समजा उभ्या पडलात तरी. उंचावर असल्यानंतर गोंधळ होतो हो. काल सगळेजण इतकं उदं करत होते आणि आज आपल्याकडे कोणी ढुंकून पाहत नाही, हे अतिशय वाईट आणि करुणास्पद आहे. तशी वेळ आपल्यावर येऊ नये. मला असं वाटतं आपण जमिनीवरच राहावं. अजित माझा कालही मित्र होता, आजही आणि उद्याही राहील. जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे मागेन की हे मला काहीतरी दे, त्यावेळी माझ्यावर माझ्या किमतीचा टॅग लागेल आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला, याच्या पलीकडे आपल्याला अजून काही देवाला सुद्धा त्रास देण्याची गरज नाही. आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं छान कमावू शकतो. मग त्याच्यासाठी याच्याकडे का, म्हणजे तुझं जे आहे ते माझंच आहे की रे. उद्या मला काहीतरी समजा काहीतरी तुझ्याकडे 2 घोडे असतील, मला बसायचे, फार तर तू त्याच्या कानात सांगतील ह्याला पाड म्हणून, पाडू दे, पण तरी सुद्धा मला घोड्यावर तर बसू देशील की नाही. त्यामुळे जे आहे ते माझं आहे. हे आभाळ माझं तसं तुझं आहे, ती नदी माझी आहे, तो समुद्र माझा आहे, ते पक्षी माझं आहे, ते सगळंच माझं आहे. ज्यावेळी आपण ते आपलं आहे म्हटल्यानंतर मग सगळं सोपं जातं आयुष्य. सगळं नावावर करायचं झालं तर मग गोंधळ होतो. सगळेच सातबारे कशाला, माझ्या नावावर सगळी माणसं आहेत माझ्या सातबाऱ्यावर, मला वेगळ्या जमिनी माझ्या सातबाऱ्यावर लावायची गरज नाही. उद्या अजितकडे काही मागितलं तो नाही म्हणेल का, काय रे तुझं लक्ष दुसरीकडे आहे, मी फार महत्त्वाचं बोलतोय. काय नेमकं कोण आहे मनामध्ये आता या क्षणाला सांग. नाही खरंच असं अगदी हरवल्यासारखा का झालंस, काहीतरी गोंधळ आहे. अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदा पाहिली बरं. छान, पण मला तू लाजलेला सुद्धा आवडतोस बरं का. आपल्या धरणात खूप पाणी आहे आता, त्यामुळे 2 वेळेचं पाणी मागणं हे रास्त आहे तुझ्याकडनं. आम्हाला ते 2 वेळेचं पाणी मिळालं तर फार बरं होईल पुणेकरांना. कारण सरते शेवटी हा जे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावरनं खरं तर आपण काय कोण आहे तुम्हाला माहितीच असतं, हा इकडचा माणूस काय. पण त्यावेळी समाजाच्या ज्या गरजा आहेत त्या जर तुम्ही मांडत राहिला त्या व्यासपीठावर, ज्या अतिशय साध्या सोप्या छोट्या गोष्टी असतात पण आमच्या रोजच्या त्या जीवनामध्ये फार त्या महत्त्वाच्या आहेत. 2 वेळचं पाणी येणं म्हणजे काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला. शेतकऱ्यांच्या ठिकाणी हे ज्यावेळी ह्याला नाम म्हणून हे ज्या करावंसं वाटलं, सुरुवात करावीशी वाटली. मकरंद अनासपुरे हा मुलगा त्याला कारणीभूत आहे. मकरंद मी म्हटलं होतं, मी गाडीसाठी काही पैसे ठेवलेले आहेत. एक दिवस कुठेतरी टी व्ही पाहत असताना एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली, त्याचे आई वडील बायको आणि मुलं यांचा इंटरव्ह्यू होता. आणि तो इंटरव्ह्यू देत असताना अजित कोणाच्याही चेहऱ्यावर कुठलीही भावना नव्हती. असं वाटत नव्हतं की ह्याचा मुलगा मेला, हिचा नवरा मेला आणि ह्यांचा बाप मेला आहे. इतकं निर्विकार पद्धतीनं ती माणसं बोलत होती. दुःखाच्या पलीकडचं काहीतरी असतं ते. आणि ते पाहिल्यानंतर असं वाटलं की नाही आहे, नुसते पैसे देऊन आपण ह्या गाड्या घेऊन फिरवण्यापेक्षा हे पैसे आपण तिथे देऊया. म्हणून मी मकरंदला सांगितलं की मकरंद तू हे पैसे तिथे देऊन ये, माझ्याकडे एवढे आहेत, 1000 लोकांना आपल्याला देता येईल, माझ्याकडे 1.5 कोटी रुपये आहेत. तो म्हणला की सर तुम्ही एक काम करा, बीडचा पहिला जो आहे टप्पा तिथे तुम्ही या
नंतर नागपूरला आम्ही जाऊ. मला ते विचित्र वाटत होतं, पण तरीसुद्धा मी गेलो. तुम्हाला खरं सांगतो की त्यावेळी एकावेळी 220 विधवा मुलीसमोर पांढरं कपाळ असलेल्या 120 मुली बसलेल्या, वय वर्षे 17, 18 आणि 30च्या आतल्या. माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार आला होता की ह्याच्यामध्ये एखादी माझी मुलगी असती तर. नुसतं साधं शेतकऱ्याचे म्हणून सोडा, माझ्या घरामध्ये एक विधवा मुलगी माझी परत घरी आलेली आहे 20च्या आतली, आणि सतत अशी माझ्या पुढे फिरते. बाप म्हणून माझं काय झालं असतं. त्यावेळी मला असं वाटलं की हे काम कधीही न संपणार आहे. आणि मग तिथून आम्ही नागपूरला गेलो, मग औरंगाबाद. मग ते सुरू झालं आणि त्याच्यातून नामची सुरुवात झाली. आज नामला लोकांनी, म्हणजे तुम्ही 52 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि हे तुम्ही दिलेले आहे. कोणी जमीन देतंय, कोणी पोकलेन्स देतंय एस्कवेशनसाठी. मला गंमत वाटते की शहरामध्ये राहिलेली, ज्यांना सगळे वेतन आयोग मिळतात बरं का, आमच्या ह्या लोकांना त्या वेतन आयोग मिळतात, त्यामुळे त्यांना गावच्या लोकांशी याबद्दल काही पत्रास नाही असं आपण साधारणपणे समजतो. पण ते 52 कोटी ह्या माझ्या ह्याच लोकांनी दिलेले आहेत माझ्या गावच्या लोकांसाठी. त्याबद्दल मी तुमचे आभार नाही मानणार, आभार मानून अपमान नाही करणार, कारण ते तुम्ही इथून दिलेले आहेत. गाडी पार्क करून मी कुठेतरी वर गेलो, खाली आल्यानंतर एक 10 कुठेतरी ते ड्रायव्हर होते, त्यांनी 3000 रुपये दिले की आम्ही 300 रुपये म्हणून आमच्याकडनं हे घ्या. तिथे दरवाजापाशी उभा असलेला भिकारी सुद्धा मग 300 रुपये देऊन जातो. माझ्या मते अतिशय श्रीमंत असलेल्या माणसांनी 100 कोटी रुपये देणं आणि भिकाऱ्यांनी 300 रुपये देणं, त्यावेळी ही चळवळ कुठेतरी रुजलेली असते. तर तुम्ही हा जो सन्मान केला आहे तो त्या चळवळीचा केलेला आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानतो, कारण हे फार महत्त्वाचं आहे. दीपक, अभय, मांढरे, मानकर, तुम्ही खरंच एक छान अतिशय अप्रतिम कार्यक्रम राबवताय आणि त्याच्यामधून हा सन्मानानं तुमचा हा असाच चालू. म्हणजे ह्या लोकांनी ह्या संख्येने इथं कशाला यायचं, कोण आहे? अशा कार्यक्रमांना अशा पद्धतीची गर्दी मी पहिल्यांदा पाहिली. नाही तर पहिल्या 3 लाईन सोडल्यानंतर पुढे काहीच नसतं. छान आहे, त्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानतो. कारण यांनी म्हटलं, तुम्ही अवॉर्ड जे सुरुवातीला म्हटलेलं आहे की नुसतं ज्ञान, तसा काही फायदा नाही. मी तुमचं ते भाषण जे मी चोरणार आहे आणि मी ते नंतर कुठेतरी ज्यावेळी मी मुलांशी बोलेन त्यावेळी मी त्याचा तो संदर्भ वापरणार आहे तुमच्या परवानगीनं. हर्डीकर साहेब, तुम्ही या वयामध्ये जाऊन एवढं करत राहता. दरीवाल साहेब, तुम्ही तुमचा एक व्यवसाय एका पद्धतीने केलात, पण त्याच्यानंतर तुम्ही केलेली ही सामाजिक तुमची बांधिलकी तुम्ही विसरला नाहीत. मी खरं सांगतो की या सगळ्या मंडळींतर्फे मी तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही खरंच अतिशय योग्य आहात या सन्मानाला. आणि तुम्ही जो हा सन्मान केलेला नामचा तर मी सगळ्यांना पोचवेन. पुन्हा एकदा सगळ्यांतर्फे मी आभार मानतो. आणि अजित, तुझी ही सात्विक मूर्ती ही अशीच उजळत राहो अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि मी संभवतो. धन्यवाद. गंमत काय होते माहिती आहे का, डायलॉग वगैरे हे काय असं, अजित, जोपर्यंत समोरच्यानी तिकीट नाही काढली ना, नारड्यातून बाहेरच येत नाही शब्द. इतकं गोंधळ होतो. पण काय, आज बघूया, प्रयत्न करूया. आणि मी ही नेहमीच कविता म्हणतो पावसाच्या बाबतीत. आता मी त्यावेळी भाकीत केलं होतं, ज्यावेळी आपले सगळे जे हवामान तज्ज्ञ आहेत त्यांनी बोलण्याच्या अगोदर, खूप आधी, ज्यावेळी खूप दुष्काळ होता त्यावेळी, की ह्यावर्षी खूप पाऊस पडणार आहे आणि ती एक अपेक्षा